विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. युनिट कन्व्हर्जनचा दुसरा व्हिडिओ आहे. मग पहिला पार्ट बघितला का मला सांगा पहिल्यांदा? बघितला असेल तर ठीक आहे. नाही बघितला असेल तर तो अगोदर बघा. हा दुसरा पार्ट आहे. युनिट कन्व्हर्जन शिवाय न्यूमेरिकल जमणारच नाहीये आणि न्यूमेरिकलचं वेटेज किती असतं माहिती आहे ना तुम्हाला? 10th स्टँडर्ड पर्यंत 100 पैकी ना तुमच्या सायन्समध्ये 2 मार्काला न्यूमेरिकल येतात फक्त. पण ते जर तुम्ही 11वी-12वी बघितलं, फिजिक्समध्ये 70 मार्काचा पेपर असतो. त्यापैकी 35 मार्क्स आणि ऑलमोस्ट 50% मार्क हे न्यूमेरिकलला आहेत. सीईटीमध्ये तर 50 प्रश्न सीईटीत असतात फिजिक्समध्ये ना, 45, 46, 47 न्यूमेरिकल असतात हे लक्षात घ्या. मग न्यूमेरिकल सॉल्व्ह करायचं म्हणजे कन्व्हर्जन जमलं पाहिजे. ओके, मग आता तुमचा वेळ घेत नाही जास्त मी. सुरुवात करतो शिकवायला. छोटासा व्हिडिओ होईल. मला सांगा, मास ही फिजिकल क्वांटिटी आहे. त्याला जर व्हॉल्यूमने डिव्हाईड केलं तर काय मिळतं? डेन्सिटी. बरोबर आहे. मास बघा, त्याला जर मी मोलार मासने डिव्हाईड केलं तर काय मिळणार आहे? नंबर ऑफ मोल्स. तर मास ही अतिशय महत्वाची क्वांटिटी आहे. इव्हन केमिस्ट्रीमध्ये एक्सपेरिमेंट करताय. तुम्ही तो रिएजंट किती ग्रॅम घेतला म्हणजे मासच दिले तुम्हाला. आता समजून घ्या मी तुम्हाला सांगतो काय ते, की इथं लिहितोय मी मास. ठीक आहे. तर याचं एसआय युनिट किंवा जे युनिट वापरले जातात किंवा जे युनिट वापरले जात नाहीयेत, हे पण मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे बरं का. लक्ष द्या, व्यवस्थित लक्ष द्या. शक्यतो मी तुम्हाला सांगतो, की आपण पहिला एसआय युनिटचा विचार करूया. मग इथे लिहितो मी, की एसआय युनिट ऑफ मास इज किलोग्रॅम. ओके, किलोग्रॅम हे एसआय युनिट आहे. ऑब्व्हियसली एक्सपेरिमेंट करताना आपण किलोनं तर रिएजंट घेणार नाहीये ना. एकदम स्मॉल क्वांटिटीमध्ये घेणार आहे. ॲक्चुअली मी तुम्हाला सांगतो, मग इथं मला एक युनिट इम्पोर्टंट वाटतंय, ते आहे मिलीग्रॅम, एमजी. हे तुम्ही ऐकलंय. कुठं ऐकलंय सांगू तुम्हाला? जेव्हा तुम्ही आजारी पडता, जेव्हा तुम्हाला डॉक्टर ते अँटिबायोटिक वगैरे ते गोळ्या देतात ना, तेव्हा लिहिलेलं असतं 200 एमजी, 300 एमजी. स्ट्राँग असेल तर 500 एमजी. ऐकलंय ना? हे एमजी म्हणजेच मिलीग्रॅम आणि आपल्याला माहिती आहे मिलीग्रॅमचं ग्रॅम करायचंय. पहिल्या पार्टमध्ये शिकवलंय, की मिलीचं ग्रॅम करायचंय, तर तुम्हाला 1000 न डिव्हाईड करावं लागेल आणि 1000 न डिव्हाईड करणं म्हणजेच 10⁻³ न मल्टिप्लाय करणं. मग हे कन्व्हर्ट होईल ग्रॅममध्ये. बघा मी काय सांगतो ते नीट लक्ष द्या. हे 1000 न डिव्हाईड करायचं म्हणजे बघा मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. 1/1000 आहे. 1000 म्हणजे 10⁻³ आणि ते +3 वरती गेल्यावर -3 होतील. ओके. मग हे युनिट कन्व्हर्जन अतिशय इम्पोर्टंट आहे. पण एक मला सांगा, तुम्ही किराणा मालाच्या दुकानात जाता आणि तुम्ही हे युनिट वापरता, की 1 किलो हे द्या, अर्धा किलो द्या, पाव किलो द्या, पावशेर द्या, अर्धा पावशेर द्या. बरोबर आहे की नाही? बरं. किलो म्हणजे किती ग्रॅम सांगा? 1000 ग्रॅम. 1000 म्हणजे किती रे? 10⁻³ ग्रॅम. मग ऑब्व्हियसली तुम्हाला किलोग्रॅमचं ग्रॅम करायचं असेल तर 1000 न मल्टिप्लाय करा. बघा की 2 किलो म्हणजे 2000 ग्रॅम. 3 किलो म्हणजे 3000 ग्रॅम. म्हणजे तुम्ही 1000 न मल्टिप्लाय करताय. पण ग्रॅमचं किलोग्रॅम करायचंय. 1000 न डिव्हाईड केलं पाहिजे. म्हणजे बघा, मला ग्रॅमचं किलोग्रॅम करायचंय. 1000 न डिव्हाईड केलं पाहिजे. पण किलोग्रॅमचं ग्रॅम करायचंय. 1000 न मल्टिप्लाय केलं पाहिजे. मग तुमच्या समोर 3 युनिट कन्व्हर्जन दिसतायत. आजच्या लेक्चरचे पहिले युनिट कन्व्हर्जन हे इम्पोर्टंट आहे. बरं ऐका मी तुम्हाला सांगतो. क्विंटल कधी ऐकलंय का? क्विंटल ऐकलंय तुम्ही. टन कधी ऐकलंय का? टन सुद्धा ऐकलेलं आहे. पण मी तुम्हाला सांगतो त्याचा आपल्या म्हणजे सायन्समध्ये कुठं न्यूमेरिकलमध्ये कधीच उपयोग होत नाहीये किंवा तसे न्यूमेरिकल दिलेच नाहीयेत. क्विंटल दिलंय, टन. पण तुम्हाला माहिती पाहिजे, की 1 क्विंटल म्हणजे 100 किलो, 100 केजी आणि 1 टन म्हणजे 1000 केजी. शक्यतो हे टन म्हणजे तुम्ही ऊसाच्या बाबतीत ऐकलंच ना, किती टन ऊस गेला आपण विचारतो. 1 टन म्हणजे 1000. आता मी तुम्हाला सांगतो मास झालं. ओके. तर मी क्लिअरली सांगतो, की डेन्सिटीचं जे युनिट इथं लिहिणार आहे मी बघा, की डेन्सिटीचा फॉर्म्युला काय सांगा? मास अपॉन व्हॉल्यूम. डेन्सिटीचा फॉर्म्युला मास अपॉन व्हॉल्यूम लक्षात घ्या. मासचं युनिट कोण आहे? केजी आणि व्हॉल्यूमचं युनिट कोण आहे? मीटर क्यूब. असं सुद्धा लिहिता येईल, की किलोग्रॅम मीटर रेज टू -3. किलोग्रॅम मीटर रेज टू -3. तुमच्या डोक्यात आलं का रे? फॉर्म्युला आला की युनिट जमतंय. फॉर्म्युला आला की युनिट जमतंय हे लक्षात घ्या. ओके. आता मला तुम्हाला काय एक्सप्लेन करायचं माहिती का तुम्हाला लक्षात घ्या. मी आता मार्क्स ॲप्लिकेशनमध्ये ना सांगू का लक्षात घ्या. एम-एच-टी, सी-ई-टी, केमिस्ट्री पहिला टॉपिक आहे सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री. सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री. एक क्वेश्चन शोधतोय मी. जरा वेळ लागेल, पण क्वेश्चनचा ॲन्सर तुम्ही देणार आहे मला माहिती आहे. आणि तो क्वेश्चन का द्यायचा हे पण मी तुम्हाला सांगतोय. का मला तुम्हाला तो क्वेश्चन द्यायचा आहे?
कारण तुम्हाला कळेल, की आपण हे फाउंडेशनचं लेक्चर घेतोय ना, हे ॲक्चुअली सगळे पी-वाय-क्यूज आहेत. पी-वाय-क्यू शब्द तुम्हाला परत-परत ऐकायचा आहे. प्रिव्हियस इयर क्वेशन आहे. प्रिव्हियस इयर क्वेशन. मी तुम्हाला अगोदरच बोललो, मी हे अगोदर शोधून ठेवायला पाहिजे होतं लेक्चरच्या अगोदर, पण 1 मिनिट वेळ द्या. मी तुम्हाला तो प्रश्न दाखवतो. डाल्टन्स एटॉमिक थिअरी. ओके. एसआय युनिट ऑफ प्रेशर बरं का. हा एक प्रश्न जरा ठेवतो बरोबर बरं का. एसआय युनिट ऑफ प्रेशर लक्ष द्या. ओके. एसआय युनिट ऑफ प्रेशर म्हणजे या टाइपचा प्रश्न येतोय परीक्षेत. या टाइपचा प्रश्न परीक्षेत येतोय, की तुम्हाला एसआय युनिट सापडला प्रश्न सापडला. नको क्लिक त्याला क्रॉप करायला. जरासं ब्राईट दिसते ना व्हाईट कलरमुळं. ओके. तरी मला सांगा ना, एक काम करू. चला आपण हा प्रश्न पहिला बाजूला घेऊ. ओके. हां, आता वरती तुमच्या समोर मी एक्सप्लेनेशन दिलंय, खाली प्रश्न आहे. सांगा बघू. एसआय युनिट विचारलंय. मी आता करतोय काय ते नीट बघा, लक्ष द्या. मी ही जी मेथड शिकवणार आहे, ही सगळ्यात इम्पोर्टंट आहे. बघा मी काय म्हणतोय. एसआय युनिट विचारलंय ना, हे ऑप्शन कॅन्सल कारण ग्रॅम हे कसं काय युनिट येईल? सेंटीमीटर कॅन्सल हे कसं काय एसआय युनिट आहे? मीटर हे एसआय युनिट आहे. इथे पण सेंटीमीटर हे शक्यच नाही. मग मी तुम्हाला आता काय शिकवलं माहितीये का? की चुकीचे ऑप्शन कॅन्सल करा. चुकीचे ऑप्शन्स कॅन्सल करा. ऑब्व्हियसली 3 ऑप्शन मी कॅन्सल केले. का कॅन्सल केले? ग्रॅम हे एसआय युनिट नाहीये, सेंटीमीटर हे एसआय युनिट नाहीये. मग आता उरलं कोण बघा. किलोग्रॅम, मीटर रेज टू -3. झालं का? सीईटीतला 1 मार्क झाला लक्षात घ्या. मगाशी बघितलं तुम्ही प्रेशरचं युनिट विचारलंय. मग तसं हे युनिट आहे. आता मी तुम्हाला सांगतो, क्लिक करा याला, चेक आन्सर म्हणा. बरोबरच येणार आहे लक्षात घ्या. बरोबरच येणार आहे. मग चला, आजची दुसरी क्वांटिटी पण झाली. कुठली सांगा? डेन्सिटी. पहिला कुठली होती? मास. नंतर काय घेतलं आपण? डेन्सिटी लक्षात घ्या. तर अतिशय इम्पोर्टंट आहे वेलॉसिटी. अतिशय इम्पोर्टंट आहे वेलॉसिटी. तुम्ही नोट डाउन करून ठेवा बघा मी कुठल्या-कुठल्या फिजिकल क्वांटिटीज घेतोय बरं का. पण हे लेक्चर, हे कन्व्हर्जन काही 1-2 लेक्चरमध्ये संपणार नाहीये. प्रेशरसाठी अख्खं लेक्चर मला द्यावं लागणार आहे लक्षात घ्या आणि मी लेक्चर छोटे-छोटे ठेवतोय. व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडणार आहे. मग लाईक कोण करणार? मित्रांबरोबर शेअर केलं पाहिजे आणि पालकांना पण रिक्वेस्ट आहे, की तुम्ही पण हा व्हिडिओ बघा, बघा. लक्षात घ्या तुमच्या पण कन्सेप्ट क्लिअर होतील. आता व्हेलॉसिटी काढण्यासाठी मला डिस्प्लेसमेंटला टाईमनं डिव्हाईड करावं लागेल. डिस्प्लेसमेंटचं युनिट आहे मीटर आणि टाईमचं युनिट आहे सेकंद. मीटर पर सेकंद. मग आता अतिशय महत्वाचं काय सांगतोय ते लक्ष द्या. तुम्हाला हे सगळं अगोदर झालेलं आहे. सांगतो. कधीही ना लक्षात घ्या, की व्हेलॉसिटी देताना तुम्हाला किलोमीटर पर आवर मॅक्सिमम केसमध्ये दिली जाते. मग आता कन्व्हर्जन करायचं बघा. हे 18 तसंच ठेवतो. शांतपणे बघा. किलोमीटरमध्ये 1000 मीटर असतात आणि एका तासामध्ये 3600 सेकंद असतात. झालं का मीटर पर सेकंद? म्हणजे इज एसआय युनिट मी असं लिहितो बरं का. मीटर पर सेकंद इज एसआय युनिट ऑफ व्हेलॉसिटी आणि स्पीडला पण तेच युनिट आहे बरं का. पण व्हेलॉसिटी ही वेक्टर क्वांटिटी आहे. डायरेक्शन इम्पोर्टंट आहे. स्पीड ही स्केलर क्वांटिटी आहे. स्पीडच्या डिस्टन्स अपॉन टाईम येतं. 9th स्टँडर्ड पहिला टॉपिक लक्षात घ्या. ओके. मग आता 18 किलोमीटर पर अवरचं काय होणार बघा, हे 18 तसंच ठेवूया. हे 2 झिरोला 2 झिरो कॅन्सल करा. 2 ने डिव्हाईड करा. 2 5 जा, 2 1 जा 18. 18 ला 18 कॅन्सल करा. मग मला मिळालं 5 मीटर पर सेकंद. 18 किलोमीटर पर आवर हे कन्व्हर्जन आहे लक्षात घ्या. सीईटी साठी सगळं मला फास्ट हवंय. तुम्हाला सांगतो ते तुम्हाला देतील 72 किलोमीटर पर आवर. 72 किलोमीटर पर आवर. मला माहिती आहे सगळ्या व्हॅल्यूज 18 च्या टेबलमध्ये असणार आहेत. 18 साठी 5 आहे. 18 4 जा 72 ना. मग 5 4 जा 20. जागेवर 20 मीटर पर सेकंद आन्सर लिहा. तुम्हाला देतील 54 किलोमीटर पर आवर. 54 किलोमीटर पर आवर. मग सांगा किती येईल? 15. नाही कळालं तर सांगतो. तुम्ही क्लिअरली या फॅक्टरनं मल्टिप्लाय करायचं. हा बी लिहायची काही गरज नाहीये. मग जेव्हा तुम्ही 5/18 न मल्टिप्लाय करणार, 18 थ्री जा किती? 54. 3 फाइव्ह जा किती? 15. आलं का? मीटर पर सेकंद. मग सगळ्यात इम्पोर्टंट आहे. मी तुम्हाला सांगू का? एक सेंट्रिपिटल फोर्स नावाची महत्वाची कन्सेप्ट आहे. झाली की ग्रॅव्हिटेशन टॉपिकमध्ये 10वी मुलांना बरं का. सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला आहे mv²/r. मला अजून आठवतंय 12th स्टँडर्ड बोर्डचा पेपर होता लक्षात घ्या. मास ऑफ द व्हेइकल दिलं होतं. रेडियस ऑफ द कर्व्हेचर पण दिलं होतं. पण व्हेलॉसिटी ही 72च दिली होती लक्षात घ्या. ती पण किलोमीटर पर आवर मध्ये. मग ज्याला हे कन्व्हर्जन जमलं त्याला तो बोर्डात मार्क मिळाला रे. म्हणजे युनिट कन्व्हर्जन किती इम्पोर्टंट आहे हे मी तुम्हाला एक्सप्लेन करायला लागलो.
फॉर्म्युला घावला लिहा ना फॉर्म्युला पण लिस्टमध्ये. व्हेलॉसिटी झालं, डेन्सिटी झालं, मास पण झालं. ओके. आता सांगू का? एक्सेलरेशन शेवटचा पार्ट व्हिडिओ मधला. तुम्ही म्हणत सर घ्या की अजून तासभर मोठं लेक्चर. हळू-हळू स्टॅमिना वाढवूया आपण. लक्षात घ्या. कारण मी सांगितले सगळ्या फिजिकल क्वांटिटीज मला कन्व्हर्जन द्यायचंय तुम्हाला. ही दी बेस्ट सीरीज राहणार आहे लक्षात घ्या. ओके. आता बघा एक्सेलरेशन. एक्सेलरेशनचा फॉर्म्युला असतो चेंज इन व्हेलॉसिटी पर युनिट टाईम. चेंज इन व्हेलॉसिटी पर युनिट टाइम. ऑब्व्हियसली व्हेलॉसिटी युनिट आहे मीटर पर सेकंद. पुन्हा टाइम ने डिवाइड करायचं आहे म्हणजे मीटर पर सेकंड स्क्वेअर. मग एक फेवरेट एक्झाम्पल घेणार आहे. ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू असते 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आता ऐका 9.8 मीटरचं सेंटीमीटर करायचं आहे 100 न मल्टिप्लाय करा. मीटरचं झालं सेंटीमीटर. सेकंदचं सेकंदच ठेवायचं आहे ना. मग सांगू का एक एमसीक्यू. विच ऑफ द फॉलोइंग विच मी फास्ट बोलायचा प्रयत्न केला. विच ऑफ द फॉलोइंग फिजिकल क्वांटिटी हॅज सेम युनिट सेम युनिट इन ऑल सिस्टीम. सिस्टीम म्हणजे काय? ते एमकेएस, सीजीएस, एफपीएस ऐकलं ना त्या सिस्टीम म्हणूया आपण. आणि टाइम हे असं आहे की कुठलंही जावा सेकंद युनिट आहे हे लक्षात घ्या. एसआय युनिट मध्ये सेकंद आपण जनरली कन्सिडर करतो. एमकेएस सेकंद, एफपीएस सेकंद, सीजीएस सेकंद लक्षात घ्या. ओके. मग ह्याला आता इथे एक झिरो घेतो. मग याला 100 न मल्टिप्लाय करा 980 आलं. सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर. सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर. मला आठवलं इथं बदल केला पाहिजे. तर हे जे आहे ना, ओके, हे जरा मी स्लाइडला घेतो रे आणि ठीक आहे, हे थोडंसं मी इरेज करतोय. कारण मला महत्त्वाचं सांगायचं राहिलं, की पाण्याची डेन्सिटी आहे 1 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. सीजीएस युनिट पण घेतलं पाहिजे ना. आता ऐका ग्रॅमचं किलोग्रॅम सॉरी तर मला किलोग्रॅम. ग्रॅमचं मला किलोग्रॅम लिहायचंय. 10⁻³ सेंटीमीटर क्यूबचं मीटर क्यूब करायचंय. पहिला पार्ट व्हिडिओचा बघितला पाहिजे. -6 हे -6 वरती गेल्यावर काय होतील? +6 आणि +6 म्हणजे किती? 1000 म्हणजे 1 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब म्हणजेच 1000 किलोग्रॅम पर मीटर क्यूब. हे दोन्हीही जे आहेत ना, ह्या डेन्सिटी ऑफ वॉटर आहेत. ह्या ज्या दोन्ही व्हॅल्यू आहेत, त्या काय सांगा? डेन्सिटी ऑफ वॉटर. लिहून घ्या ना. मग चला हा व्हिडिओ थांबवायचा आहे मला. छोटासा पण चांगला व्हिडिओ झाला. मास, व्हॉल्यूम, डेन्सिटी ओके. त्याच्यानंतर अजून कुठली क्वांटिटी घेतली आपण? व्हेलॉसिटी, एक्सेलरेशन. करा ना कन्व्हर्जन सगळे लिहून काढा. लक्षात घ्या. ऑल द बेस्ट.